नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले राहिलेले एमसीक्यू आपण कंटिन्यू करू. पहा क्वेश्चन नंबर 59. इन आवर बॉडी द सबस्टन्सेस दॅट इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स आर. आपल्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स कोण वाढवतं? तर एन्झाइम्स विकर वाढवतात, लवकर डायजेशन करतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60. Which of the following helps preserve food for longer time by slowing down the rate of decomposition? आपल्या अन्नाचा डिकम्पोजिशनचा रेट कमी करून जास्त काळ अन्नाला या ठिकाणी आपण कसं टिकवून ठेवणार? हीट केल्यामुळे टिकणार आहेत का? नाही. वॉटर ऍड केल्यामुळे टिकणार आहेत का? नाही. कीपिंग द फूड इन सनलाइट, हे पण नाही. याचा ऑप्शन कोण येणार? कीपिंग द फूड इन अ रेफ्रिजरेटर. आपण फ्रीज मध्ये खाद्यपदार्थ ठेवणार आणि ठेवत असतो, आपल्याला सगळ्याला माहित आहे. का रेफ्रिजरेटर मध्ये जास्त काळ ते टिकतात? आपल्याला सगळ्याला माहित आहे, रेफ्रिजरेटर फ्रीज मध्ये टेम्परेचर कमी असतं. लक्षात येतंय? आणि ज्यावेळेस टेम्परेचर कमी असतं तर रिॲक्शनचा रेट हा स्लो असतो, म्हणजे साध्या भाषेत ते लवकर खराब होत नाही, टेम्परेचर कमी असल्यामुळे. लक्षात आलं? त्यामुळे त्यांना या ठिकाणी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं जातं. पुढे बघा आता क्वेश्चन नंबर 61. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑक्सिडेशन रिॲक्शन? खालीलपैकी कोणती ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे? आता ऑक्सिडेशन रिॲक्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. काय ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये काय होतं? या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो, अथवा हायड्रोजन निघून जातो, अथवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन गमावले जातात. मग आता याच्यामध्ये बघा बरं, कुठल्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजन कंबाईन झाला? इथं झाला का? इथं नाही, इथं नाही. पण या रिॲक्शन मध्ये बघा काय झालं, या मॅग्नेशियम मध्ये हा ऑक्सिजन कंबाईन झाला. यापासून कोण तयार झालं? मॅग्नेशियम ऑक्साईड. ऑक्सिजन जर कंबाईन होत असेल रिॲक्टंट मध्ये, ऑक्सिजन जर कंबाईन होत असेल रिॲक्टंट मध्ये, ऑक्सिडेशन. अकॉर्डिंग टू द टेक्स्टबुक, ऑक्सिडेशन रिॲक्शन इन विच सबस्टन्स? ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये काय होतं? काय होतं? तीन गोष्टी सांगितलेल्या मी, इथे लक्ष द्या. ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो रिॲक्टंट मध्ये, अथवा रिॲक्शन मधल्या रिॲक्टंट मधून हायड्रोजन निघून जातो, किंवा रिॲक्शन मधल्या रिॲक्टंट मधून इलेक्ट्रॉन लूज होतात. तीन गोष्टी. इथे बघा, गेन्स हायड्रोजन. पहिलं ऑप्शन काय? गेन्स हायड्रोजन. हायड्रोजन गेन होत नाही, हायड्रोजन बाहेर पडतो, त्यामुळे हे ऑक्सिजन नाही. लुजेस ऑक्सिजन लूज नाही होत, ऑक्सिजन ऍड होतो, त्यामुळे हे पण ऑप्शन नाही. गेन्स इलेक्ट्रॉन्स, हे पण नाही. मग काय? कंबाईन्स ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन. ऑक्सिजन एक तर कंबाईन होतो किंवा हायड्रोजन बाहेर पडतो, त्यामुळे ऑप्शन काय येणार सांगा? ऑप्शन नंबर सी. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढे बघा क्वेश्चन नंबर 63. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन रिप्रेझेंट ऑक्सिडेशन बाय द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन? खालीलपैकी कोणती रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे? मग त्याचं सिंपल एक्झाम्पल मी सांगितलं. एक तर रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजन ऍड झाला पाहिजे, किंवा हायड्रोजन निघून गेला पाहिजे. मग इथं बघा बरं, इथं ऑलरेडी म्हटलंय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग कोणत्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन निघून गेलेला आहे? म्हणजे प्रोडक्ट साइडला आहे. ते बघा, या रिॲक्शन मध्ये आहे का प्रोडक्ट साइडला? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. या रिॲक्शन मध्ये बघा, हे बघा इथं हायड्रोजन आहे, म्हणजे हा बाहेर पडलेला आहे. याचा अर्थ ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. कसं ओळखलं ऑक्सिडेशन रिॲक्शन? प्रोडक्ट साइडला हायड्रोजन गॅस निघून गेलेला पाहिजे. हे बघा इथं आहे प्रोडक्ट साइडला. मग हायड्रोजन गॅस निघून जाणे, इट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ही ऑक्सिडेशन रिॲक्शन असते. त्यानंतर पुढे बघा 64.
which chemical is used an oxidizing agent to convert ethyl alcohol into acetic acid. आता बघा या इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन ऍसिटिक ऍसिड मध्ये करण्यासाठी आपण कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्या बुक मध्ये आपल्याला या ठिकाणी एक रिएक्शन दिलेली आहे. ती रिएक्शन थोडी बघा, मी तुम्हाला बुक मध्ये घेऊन येतो. इथिल अल्कोहोल हे बघा काय रिएक्शन आहे बघा. इथिल अल्कोहोल हा कन्वर्ट झाला कशामध्ये, हे बघा ऍसिटिक ऍसिड बाय ऑक्सिडेशन, याच्यात ऑक्सिजन ऍड झाला. त्यावेळेस कोणता या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, तर हे बघा पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 H2SO4 म्हणजे याच्यात ऍसिड आहे. ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 हा या रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. ऑक्सिडायझिंग एजंट आलं का लक्षात? कोण वापरला सांगा? इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन ऍसिटिक ऍसिड मध्ये होण्यासाठी, इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन ऍसिटिक ऍसिड मध्ये होण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? K2Cr2O7 म्हणजे ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट हे बघा त्याचा आन्सर. ओके, अशा पद्धतीनं हे त्याचं आन्सर आहे. इथं बघा काय येणार आन्सर याचं, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट ऑप्शन नंबर सी हा वापरला जातो. पुढे बघा ऑक्सिडेशन कॅन ऑल्सो बी डिफाइन्ड ॲज. आता मी किती वेळेस सांगितलं, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिजन ऍड होणे अथवा हायड्रोजन निघून जाणे अथवा इलेक्ट्रॉन लूज होणे फ्रॉम द रिएक्टंट इन अ रिएक्शन. इथं बघा बरं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही, गेन ऑफ हायड्रोजन नाही, फॉर्मेशन ऑफ वॉटर नाही, काय येणार? लॉस ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन असतं. सो ऑप्शन नंबर बी. इन द रिएक्शन Fe2+ gives Fe3+, व्हॉट हॅपन्स? आता इथं काय होतं बघा, Fe2+ यापासून Fe3+ म्हणजे हा चार्ज बघा, इथं 2 पॉझिटिव्ह चार्ज होता, इथं 3 पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढला. पॉझिटिव्ह चार्ज कधी वाढत असतो? इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर वाढत असतो. पॉझिटिव्ह चार्ज कधी वाढतो? इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर. याचा अर्थ या Fe2+ न अजून एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हे कोण आहे सांगा? Fe2+ लुजेस 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी अजून लूज होतो. आणि ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला आपण काय म्हणत असतो? ऑक्सिडेशन. सांगा याचं काय झालं? ऑक्सिडेशन. याचं नाव असतं फेरस. ज्यावेळेस हा एक इलेक्ट्रॉन लूज करतो Fe2+, त्यावर चार्ज Fe3+ होतो, एक इलेक्ट्रॉन लूज करणे. Fe3+ हा जो आयॉन आहे याचं नाव आहे फेरिक. तुम्हाला परत प्रश्न विचारला जातो, फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये होणे म्हणजेच Fe2+ चं कन्व्हर्जन Fe3+ मध्ये होणे ही कोणती रिएक्शन आहे? लक्षात ठेवा, ही कोणती रिएक्शन आहे? ऑक्सिडेशन. कारण इथं काय झालं? इलेक्ट्रॉन लॉस झाला, एक इलेक्ट्रॉन. ओके, सो ऑप्शन नंबर बी. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट मेन्शन्ड इन द पेज. या इथं दाखवलेल्यामध्ये माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? हायड्रोजन परऑक्साइड H2O2. माइल्ड म्हणजे थोडा हळू रिएक्शन करणारा. इन द रिएक्शन Cu plus H2 it gives Cu plus H2O. Which substance acts as the reducing agent? That is reducing agent nothing but reductant. आता याच्यामधलं मी तुम्हाला सगळं सांगतो, ऐका. रिएक्शन मधल्या ज्या रिएक्टंट कडे ऑक्सिजन असतो
रिॲक्शन मधल्या ज्या रिॲक्टंटकडे ऑक्सिजन असतो तो ऑक्सिडायझिंग एजंट. मी इथं बघा बरं, हे दोघं रिॲक्टंट आहेत. या दोघांपैकी कोणाकडे ऑक्सिजन आहे? हे बघा, हा ओ याच्याकडे ऑक्सिजन आहे. मग हा कोण तयार झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. मी याचं नाव लिहितो, ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात आलं का सगळ्याला? रिॲक्शन मधला ऑक्सिडायझिंग एजंट कसा ओळखणार? एकदम सिंपल. ज्या रिॲक्टंटकडे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट. सिंपल. बघा याच्याकडे ऑक्सिजन आहे, मग ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजेच कोण आहे? याचं दुसरं नाव ऑक्सिडंट. हा ऑक्सिडंट आहे. मग ह्याचा जो मित्र असतो शेजारचा, लक्षात ठेवा, ह्याचा जो मित्र आहे शेजारचा, म्हणजे या रिॲक्शन मध्ये हा H2 हा असतो रिड्युसिंग एजंट. हे बघा, हा असतो रिड्युसिंग एजंट. त्याचं दुसरं नाव काय? रिडक्टंट. रिडक्टंट असतो. लक्षात आलं? मग कोण झाला सांगा ऑक्सिडायझिंग एजंट? CO. रिड्युसिंग एजंट त्याचा शेजारचा H2 हा रिड्युसिंग एजंट. म्हणजे तुम्हाला जरी रिड्युसिंग एजंट विचारलं तर पहिल्यांदा तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट फाइंड आउट करायचा. का? हे सोपं आहे. कसं? रिॲक्शन मधल्या ज्या रिॲक्टंटकडे ऑक्सिजन असतो तो ऑक्सिडायझिंग एजंट. मग इथं बघा, याच्याकडे ऑक्सिजन आहे, मग हा ऑक्सिडायझिंग एजंट. त्याचा मित्र हा रिड्युसिंग एजंट. याच्या पुढे जाऊन सांगतो, जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो ना, म्हणजे CuO, त्याचं रिडक्शन होत असतं. काय होत असतं त्याचं? रिडक्शन. म्हणजे CuO चं रिडक्शन झालं. उलट असतं, ऑक्सिडायझिंग एजंटचं रिडक्शन होत असतं. याच्या उलट H2 कोण आहे? हा रिड्युसिंग एजंट आहे. H2 कोण आहे? रिड्युसिंग एजंट आहे. मग त्याचं ऑक्सिडेशन होत असतं. ऑक्सिडेशन. काय होत असतं? ऑक्सिडेशन. म्हणजे H2 चं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन. तुम्हाला या रिॲक्शन वरून सगळं सांगता आलं पाहिजे. सांगा बरं, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? Cu. रिडक्शन कोणाचं झालं? Cu. रिड्युसिंग एजंट कोण आहे? H2. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? H2. पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट शोधायचा. ओके, तर याचा आन्सर काय येणार? रिड्युसिंग एजंट कोण आहे? तर हे बघा, H2 हा कोण आहे? रिड्युसिंग एजंट. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. चला पुढे. इन द रिॲक्शन, बघा तीच रिॲक्शन दिलेली आहे. विच सबस्टन्स अंडरगो रिडक्शन. याच्यामध्ये कोणाचं रिडक्शन झालं असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग मी परत एकाच पॉइंटवर येतो. या रिॲक्शन मधला पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट शोधा. एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट कसा शोधायचा? रिॲक्शन मध्ये ज्या रिॲक्टंटकडे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट. बघा बरं, याच्यात कोणाकडे ऑक्सिजन आहे? हे बघा, याच्याकडे ऑक्सिजन आहे. मग हा कोण तयार झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात आलं का? हा झाला ऑक्सिडायझिंग एजंट. कोण? CuO. मग हा शेजारचा मित्र कोण तयार झाला? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट साध्या भाषेत. त्याच्या पुढे जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो त्याचं काय होत असतं? रिडक्शन. आणि जो रिड्युसिंग एजंट असतो त्याचं उलट काय होत असतं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे? रिडक्शन कोणाचं होतं? विच अंडरगो रिडक्शन. तुम्ही सांगा, रिडक्शन कोणाचं झालं? ऑक्सिडायझिंग एजंटचं. कोण आहे ऑक्सिडायझिंग एजंट? CuO. म्हणजे कोणाचं रिडक्शन झालेलं आहे? तर हे लक्षात ठेवा, CuO, कॉपर ऑक्साईड, याचं या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. पुढे बघा, अ रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर सायमल्टेनियसली आर कॉल्ड. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर होत असेल त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. काय म्हणतो? रेडॉक्स. कारण हे नावच कसं तयार झाले बघा, रेडॉक्स रिॲक्शन. यामध्ये रेड फॉर रिडक्शन, रिडक्शन प्लस ऑक्स फॉर ऑक्सिडेशन. ज्या रिॲक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्ही गोष्टी होतात त्यांना आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणत असतो. रेडॉक्स, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन रिडक्शन. सो ऑप्शन नंबर डी.
Next question. In the reaction Fe3 plus E minus plus Fe2 plus, the process is called. तुम्ही मला सांगा या रिएक्शन मध्ये काय झालं? या Fe3 प्लस न एक इलेक्ट्रॉन घेतला, गेन केला. गेन का इथं प्लस आहे, मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. लक्षात ठेवा, रिडक्शन कधी होत असतं मी तुम्हाला 3 पॉइंट सांगतो. रिडक्शन कधी होत असतं? ज्यावेळेस रिएक्शन मधल्या रिएक्टंट मध्ये हायड्रोजन कंबाईन होतो, अथवा रिएक्शन मधल्या रिएक्टंट मधून ऑक्सिजन निघून जातो, अथवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन गेन केले जातात. ओके, त्यावेळेस रिडक्शन होत असतं. मग Fe3 प्लस मध्ये प्लस हा E मायनस दिला म्हणजे हा इलेक्ट्रॉन याच्यात मिक्स झाला म्हणजे याने इलेक्ट्रॉन गेन केला. ओके, सो इट इज रिडक्शन. विच स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन मध्ये कोणतं स्टेटमेंट खरं आहे? ऑक्सिडेशन मध्ये काय काय होत असतं आठवा, काय काय होत असतं? रिएक्शन मधल्या रिएक्टंट मध्ये ऑक्सिजन ऍड होतो, अथवा हायड्रोजन निघून जातो, अथवा लूज ऑफ इलेक्ट्रॉन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन गमावले जातात. या 3 कंडिशन पैकी कुठली एक कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. पहा इथं काय म्हणलंय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठं होतात? गेन ऑफ इलेक्ट्रॉन हे रिडक्शन मध्ये होत असतात. नंबर 2 लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे बघा लॉस होतात म्हणजे ऑप्शन नंबर बी. गेन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन गेन होतो का? नाही, हायड्रोजन निघून जातो, लॉस ऑफ हायड्रोजन होत असतो. लॉस ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन मध्ये लॉस नसतो होत असतो, गेन होत असतो ऑक्सिजन. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन? रेडॉक्स रिएक्शन कोणाला म्हणायचं? मी आता सांगितलं, रेड रिडक्शन, ऑक्स ऑक्सिडेशन. ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही होतं ती रेडॉक्स रिएक्शन. याच्यामध्ये जर बघितलं तर आता मी तुम्हाला 2-3 वेळेस सांगितलं, ही पण नाही, ही पण नाही, ही पण नाही, याच्यामध्ये दोन्ही होतं. हे बघा CuO प्लस H2, ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण. कसं बघा, याच्यामधला काय झाला? इकडून इकडे जाताना, इकडून इकडे जाताना काय झालं? इकडून इकडे जाताना इथं ऑक्सिजन होता, ऑक्सिजन निघून गेला. इकडून इकडे जाताना बघा, इथं H2 होता, इथं H2 ऑक्सिजन ऍड झाला, एकातून ऑक्सिजन निघून गेला, एकात ऑक्सिजन ऍड झाला. सो रेडॉक्स रिएक्शन. या रिएक्शनला एकदा, दोनदा, तीनदा लिहून काढा, ही रेडॉक्स रिएक्शन आहे. पुढे बघा, इन द रिएक्शन H2S acts as, हा H2S काय म्हणून काम करतो? ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, कॅटलिस्ट, प्रोडक्ट. मग तुम्हाला पहिल्यांदा मी काय सांगितलेलं आहे? रिएक्शन मधला पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट शोधा. रिएक्शन मधला पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट शोधा. कसा शोधणार ऑक्सिडायझिंग एजंट? बघा, ऑक्सिडायझिंग एजंट कसा शोधणार? रिएक्शन मध्ये, रिएक्टंट मध्ये, रिएक्शन मधल्या रिएक्टंट मध्ये ज्याच्याकडे ऑक्सिजन असतो तो ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याच्याकडे ऑक्सिजन असतो तो ऑक्सिडायझिंग एजंट. मग इथे बघा, ऑक्सिजन कोणाकडे? त्याच्याकडे नाही, त्याच्याकडे आहे. मग हा कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात ठेवा, रिएक्शन मधल्या रिएक्टंट कडे ऑक्सिजन असतो, ज्या रिएक्टंट कडे ऑक्सिजन असतो तो ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, मग हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग तुम्ही सांगा, SO2 जर ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर त्याचा मित्र हा शेजारचा, जसं की H2S, हा कोण आहे? रिड्युसिंग एजंट. कोण आहे सांगा? रिड्युसिंग एजंट. मग तुम्ही सांगा, H2S काय म्हणून काम करतो? रिड्युसिंग एजंट. हे बघा, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी, रिड्युसिंग एजंट. तुम्हाला काही प्रश्न विचारू द्या, ऑक्सिडेशन कोणाचं होतं, रिडक्शन कोणाचं होतं, असं जर विचारलं तर नेहमी लक्षात ठेवा. सांगा बरं, जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो, जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो, हे बघा, जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो
त्याचं रिडक्शन होतं. मग तुम्ही सांगा ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? SO2. मग ह्याचं रिडक्शन झालं. उलट लक्षात ठेवायचं, जो रिड्युसिंग एजंट असतो त्याचं ऑक्सिडेशन होतं. मग सांगा रिड्युसिंग एजंट कोण आहे? H2S. मग त्याचं काय झालं? ऑक्सिडेशन. पण आपल्याला इथं फक्त प्रश्न काय विचारलेला आहे? H2S कोण आहे? ते H2S कोण आहे? रिड्युसिंग एजंट. पुढे बघा, इन द रिएक्शन विच गॅस इज प्रोड्युस्ड. या रिएक्शन मध्ये कोणता गॅस तयार होतो? हे बघा, हा गॅस कोण आहे? Cl2, क्लोरीन गॅस आहे. सो द आन्सर इज सी. सोपा क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट रिडक्शन. खालीलपैकी रिडक्शन कोणता आहे? रिडक्शन मध्ये काय काय होत असतं बघा. रिएक्शन मधल्या रिएक्टंट मध्ये हायड्रोजन कंबाईन होतो, अथवा ऑक्सिजन निघून जातो, अथवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स या तिन्ही पैकी. बघा बरं इथं काय, रिडक्शन मध्ये ऑक्सिजन गेन होत नाही, लॉस ऑफ हायड्रोजन कंबाईन होतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हे पण नाही. काय सांगा? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑप्शन नंबर सी. रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन गेन होत असतात. पुढचा क्वेश्चन, विच टू सबस्टन्सेस आर नेसेसरी फॉर द रस्टिंग ऑफ आयरन. लोखंड गंजण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी लागतात? आपल्याला सगळ्याला माहित आहे, एक म्हणजे पाणी आणि दुसरं एअर. त्या एअर मधला प्रामुख्यानं ऑक्सिजन. लक्षात येतंय? आयरन याला दोन गोष्टी भेटल्या, एक म्हणजे वॉटर आणि दुसरं हवा. हवेमधला ऑक्सिजन. यावर काय चढतं? गंज, रस्ट. त्याचा फॉर्म्युला काय? Fe2O3.XH2O. X म्हणजे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ते काही असू शकतात, 1 2 3 काही पण असू शकतात. तर हा रस्टचा फॉर्म्युला, हा पण लक्षात ठेवा. रस्टिंग ऑफ आयरन. रस्ट म्हणजे काय? गंज. लोखंडाच्या वर जो लाल रंगाचा थर जमा होतो, हात लावला तर आपल्याला लाल रंग लागतो लोखंड गंजल्यावर, तो रस्ट असतो. रस्टिंग ऑफ आयरन टेक्स प्लेस मोर रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ. सांगा लोखंड कुठं गंजतं जास्त? साल्ट सोल्युशन मध्ये. मिठाच्या सोल्युशन मध्ये ते गंजतं. क्षार वगैरे सगळे असतात, त्यामुळे ते फास्ट रिएक्शन होते. पुढे बघा, रस्ट इज केमिकली रिप्रेझेंटेड बाय. आत्ताच सांगितलं, रस्ट केमिकली रिप्रेझेंटेड म्हणजे त्याचा फॉर्म्युला. रस्टचा फॉर्म्युला काय? Fe2O3.XH2O. ऑप्शन नंबर सी. द प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअल डिस्ट्रक्शन ऑफ मेटल. ग्रॅज्युअल म्हणजे हळूवार, डिस्ट्रक्शन म्हणजे खराब होणे ऑफ मेटल्स म्हणजे धातू, ड्यू टू द ऍक्शन ऑफ द ऍटमॉस्फेरिक इज कॉल्ड. म्हणजे साध्या भाषेत धातू खराब होणे, याला काय म्हणायचं? कोरोजन. मराठीत त्याला क्षरण म्हटलं जातं. क्षरण. लोखंड खराब होणे, लोखंड म्हणण्यापेक्षा धातू, मेटल्स खराब होणे, त्याला काय म्हणायचं? कोरोजन. नेक्स्ट, ड्युरिंग रस्टिंग आयरन फर्स्ट ऑक्सिडाइज्ड टू विच आयॉन ऍट द एनोड. म्हणजे पहिल्यांदा काय होतं एनोडवर? तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा बाळांनो Fe चं कन्व्हर्जन होतं Fe2 प्लस प्लस 2E मायनस. पहिल्यांदा म्हणजे कोणता आयॉन तयार झाला? पहिल्यांदा Fe2 प्लस हा आयॉन तयार होतो, ज्याला आपण म्हणत असतो फेरस. परत याच्यापासून अजून एक इलेक्ट्रॉन निघून जातो आणि यापासून तयार होतं Fe3 प्लस. नंतर ज्याला आपण म्हणत असतो फेरिक. पण पहिल्यांदा कोणता आयॉन तयार होतो? Fe2 प्लस. नंतर परत त्याचं ऑक्सिडेशन होतं, मग कोण तयार होतं? Fe3 प्लस. म्हणजे इथं तुम्हाला विचारले फर्स्ट कोणता आयॉन तयार झाला? Fe2 प्लस, ज्याला आपण फेरस म्हणत असतो. ओके, तरी तुम्हाला एकदा बुक मध्ये दाखवायचं झालं तर या ठिकाणी मी तुम्हाला बुक मध्ये दाखवतो. हे बघा, बुक मध्ये पहिल्यांदा बघा काय होतं.
पहिल्यांदा हे बघा ऍनोडवर झालेली रिॲक्शन आहे. Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe प्लस ऍट द ऍनोड. हे बघा पहिल्यांदा Fe2 प्लस हा आयॉन तयार होतो. लक्षात आलं का? पहिल्यांदा कोण तयार होतो? Fe2 प्लस हा आयॉन तयार होतो. Fe2 प्लस हे बघा, आणि नंतर मात्र त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि मग Fe3 प्लस आयॉन तयार होतो. तुम्हाला फर्स्ट म्हटलेलं आहे Fe2 प्लस, ज्याला आपण काय म्हणत असतो? फेरस. काय म्हणतो? फेरस. फेरस तयार होतो. ओके, पुढे बघा. टू प्रिव्हेंट रस्टिंग द लेअर ऑफ विच मेटल इज अप्लाइड ऑन आयरन सीट. आयरन सीट खराब होऊ नये म्हणजे साध्या भाषेत लोखंड खराब होऊ नये म्हणून लोखंडाच्या वर आपण या ठिकाणी झिंकचा लेअर लावत असतो. कोणाचा लेअर लावतो? झिंक. म्हणजे झिंक काय करतं? रेनकोट सारखं काम करतं. हे बघा, आतमध्ये लोखंड आणि बाहेरून कोण आहे? झिंक. झिंक अप्लाय करतो आपण, झिंकचा लेअर. मग हे झिंक काय करतं? पाणी आणि ऑक्सिजन यांचा कॉन्टॅक्ट प्रिव्हेंट करतं फ्रॉम आयरन. झिंक लावलं जातं, लक्षात ठेवा. त्याला या मेथडला आपण गॅल्वनायझिंग म्हणतो. गॅल्वनायझिंग. झिंकचा लेअर लावला जातो, लोखंड गंजू नये. लक्षात ठेवा, लोखंड गंजू नये, लोखंड खराब होऊ नये म्हणून झिंकचा लेअर लावला जातो. सो ऑप्शन नंबर बी. पुढे बघा. द कन्व्हर्जन ऑफ फेरस सल्फेट इनटू फेरिक सल्फेट. तेव्हा हे जे फेरस आहे ना, या फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये होणे म्हणजे एक इलेक्ट्रॉन लूज होणे, नथिंग बट ऑक्सिडेशन. तेव्हा Fe2 प्लस हा फेरस असतो. ज्यावेळेस याच्यातून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्यावेळेस Fe3 प्लस म्हणजे हा फेरिक. एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे इलेक्ट्रॉन लूज झाला. सो व्हॉट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन? ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पुढचं नाव काही लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये होणे. फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये होणे इट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन, कारण इलेक्ट्रॉन लूज होत असतो. When electric current is passed through acidilated water, which process takes place? Electrolysis. Option number B. Electrolysis होते. पाण्यातून करंट पाठवणे याला इलेक्ट्रोलिसिस म्हणायचं, और इलेक्ट्रोलायसिस. इथे बघा. मिक्सिंग झिंक सल्फेट सोल्युशन विथ बॅरियम क्लोराइड सोल्युशन टू फॉर्म व्हाईट प्रिसिपिटेट. टू फॉर्म व्हाईट प्रिसिपिटेट इज अ एक्झाम्पल ऑफ. नेहमी लक्षात ठेवा, ज्या रिॲक्शन मध्ये प्रिसिपिटेट तयार होत असतो, कोणता पण, व्हाईट असेल, येल्लो असेल, कोणताही प्रिसिपिटेट तयार होऊ द्या. प्रिसिपिटेट म्हणजे गाळ. ज्या रिॲक्शन मध्ये प्रिसिपिटेट तयार होतो बाळांनो, ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असते. कोणती रिॲक्शन? डबल डिस्प्लेसमेंट. डोळे झाकून कोण कोणाबरोबर रिॲक्ट व्हायला काहीच देणं घेणं नाही. नेहमी लक्षात ठेवा, रिॲक्शन मध्ये जेव्हा प्रिसिपिटेट तयार होतो, रिॲक्शन मध्ये जेव्हा प्रिसिपिटेट तयार होतो आणि आयॉन्स एक्सचेंज होतात त्यावेळेस या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असते. वाचा पुढचा क्वेश्चन. 86. A reaction in which oxidation and reduction occur simultaneously is called a redox reaction. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन होत असतं, काय म्हणतो त्याला आपण? रेडॉक्स रिॲक्शन. रेड रिडक्शन, ऑक्स ऑक्सिडेशन, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, रिडॉक्स रिॲक्शन. चला पुढे. द गॅस प्रोड्युस्ड ऑन हिटिंग लाइमस्टोन. लाइमस्टोनला हिट केल्यानंतर कोणता गॅस तयार होतो? लक्षात ठेवा, लाइमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट. ज्यावेळेस आपण कॅल्शियम कार्बोनेटला हिट करतो, तापवतो, त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईडचं पावडर तयार होतं. पावडर तयार होतं प्लस कोणता गॅस रिलीज होतो? कार्बन डायऑक्साईड. कार्बोनेट 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 कार्बन डायऑक्साईड. ही बघा अशा पद्धतीची रिॲक्शन होते. CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. ॲरो आरोच्या वर डेल्टा म्हणजे याला हिट दिलं, याला तापवलं, कोण तयार झालं? CaO प्लस CO2. सांगा कोणता गॅस तयार झाला? कार्बन डायऑक्साईड. पुढे बघा. शहाबाद टाईल पावडर रिॲक्ट्स फास्टर विथ HCl दॅन पीसेस ऑफ शहाबाद टाईल बिकॉज इट हॅज. पावडर फास्ट रिॲक्ट होतं, त्याचं कारण असतं ग्रेटर सरफेस एरिया.
पावडर पार्टिकल साइज बारीक होतात. स्मॉलर इज द साइज ऑफ पार्टिकल, फास्टर विल बी द रिॲक्शन. पार्टिकलची साईज जेवढी लहान असते तेवढी रिॲक्शन फास्ट होते. पीसेस मध्ये काय होतं, एवढाले तुकडे असतात 6 बार टाईलचे. आणि पावडर मध्ये हे बघा पार्टिकलची साईज लहान असते. पार्टिकलची साईज लहान झाली की रिॲक्शनचा रेट वाढतो. का तर या ठिकाणी ग्रेटर सरफेस एरिया वाढतो. पुढे बघा क्वेश्चन नंबर 89. Concentrated sulfuric acid is added slowly to water because is dash process. आता हे जे सल्फ्युरिक ऍसिड असतं कॉन्सन्ट्रेटेड पाण्यात टाकलं तर लक्षात ठेवा स्फोट होत असतो, हीट तयार होते, बाहेर पडते. त्यामुळं त्याला स्लोली ऍड केलं जातं. स्लो, हळून ऍसिड टाकतात पाण्यात आणि त्याला ढवळतात. हळूहळू ऍसिड आणि त्याला ढवळलं जातं. का कारण एकदा जर ओतलं तर ब्लास्ट होण्याची शक्यता असते, हीट बाहेर पडत असते. त्यामुळं स्लोली ऍड केलं जातं बिकॉज दिस इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. हे एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 90. ऑइल और घी शुड बी स्टोर्ड इन एअरटाइट कंटेनर्स टू प्रिव्हेंट. काय रोखण्यासाठी? रॅन्सिडिटी म्हणजे खौटपणा रोखण्यासाठी आपण त्याला एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवत असतो. लक्षात येतंय? रॅन्सिडिटी म्हणजे काय असतो? साध्या भाषेत ऑइल मध्ये ऑक्सिजन केमिकली कंबाईन होतो आणि या ऑइलचं काय होतं? ऑक्सिडेशन ऑफ ऑइल. मग काय होतं? ऑइलचं ऑक्सिडेशन झाल्यावर त्याला फाऊल ओडर येतो. फाऊल ओडर म्हणजे घाण वास, म्हणजे साध्या भाषेत तेल खराब होतं. त्यालाच आपण काय म्हणत असतो? रॅन्सिडिटी. म्हणजे ऑक्सिजनचा संपर्क येऊ नये म्हणून त्याला आपण हवाबंद डब्यात स्टोअर करतो. एअरटाइट कंटेनर म्हणजे हवाबंद डब्बा. ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये ऑइल येत नाही आणि मग त्याच्या रॅन्सिडिटी प्रिव्हेंट होते, म्हणजे टाळली जाते. पहा पुढचा क्वेश्चन 91. विच ऑफ द फॉलोइंग हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग रॅन्सिडिटी ऑफ फूड. म्हणजे तेल खराब होऊ नये, अन्न खराब होऊ नये म्हणून आपण काय वापरत असतो? अँटीऑक्सिडंट. नेक्स्ट, द रिॲक्शन ऑफ आयरन नेल विथ कॉपर सल्फेट सोल्युशन इज अ डॅश डॅश रिॲक्शन. हे बघा आयरन नेल Fe प्लस कॉपर सल्फेट सोल्युशन. हे बघा कॉपर सल्फेट सोल्युशन काय होतं? हा फेरस मोर रिॲक्टिव्ह आहे कॉपर पेक्षा, त्यामुळं फेरस हा कॉपरची जागा घेतो. खो दिल्यासारखं फेरस हा कॉपरला खो देतो. मग हा कॉपर निघून जातो, त्याच्या जागेवर फेरस येतो आणि कोण तयार होतं? FeSO4 प्लस कॉपर बाजूला जातो. सांगा एका आयॉननं दुसऱ्या आयॉनची जागा घेतली. याला अजून थोडं मोर करेक्ट करतो मी. मोर रिॲक्टिव्ह आयॉन टेक द प्लेस ऑफ लेस रिॲक्टिव्ह आयॉन. हा फेरस मोर रिॲक्टिव्ह आहे, हा कॉपरची जागा घेतो, कॉपरला बाजूला काढतो आणि तिथे येतो फेरस सल्फेट प्लस कॉपर. सांगा कोणती रिॲक्शन आहे? डिस्प्लेसमेंट. एक आयॉन दुसऱ्या आयॉनची जागा घेतो. पुढे बघा क्वेश्चन नंबर 93. रेडिश ब्राउन डिपॉझिट फॉर्म्ड ऑन आयरन नेल्स केप्ट इन अ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज. बघा तीच रिॲक्शन आहे, थोडं काळजीपूर्वक वाचा. आपण काय केलं? आयरन नेल म्हणजे लोखंडाचा खिळा. हे बघा कुठं ठेवला? कॉपर सल्फेट सोल्युशन. हे बघा कॉपर सल्फेट सोल्युशन. तर एक रेडिश लाल रंगाचा थर जमा होतो. काय होतं याच्यामध्ये? हा फेरस कॉपरच्या जागेवर जातो आणि कोण तयार होतं? फेरस सल्फेट. बाजूला कोण जातं? हा कॉपर. हा बाजूला गेलेला कॉपर आहे ना, त्या लोखंडाच्या खिळ्यावर डिपॉझिट होतो. सो आन्सर इज कॉपर. द रिॲक्शन कॉपर सल्फेट प्लस झिंक सल्फेट प्लस Cu इज अ डॅश डॅश रिॲक्शन. आता या रिॲक्शन मध्ये काय होतं बघा?
या रिॲक्शन मध्ये हा जो झिंक आहे हा मोर रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, कॉपर पेक्षा. मग हा झिंक कॉपरच्या जागेवर जातो, कॉपर बाजूला, त्याच्या जागेवर झिंक. कोण तयार झालं, झिंक सल्फेट प्लस कॉपर. झिंकने कॉपरची जागा घेतली, झिंकने कॉपरची जागा घेतली. मोर रिॲक्टिव्ह आयॉनने लेस रिॲक्टिव्ह आयनची जागा घेतली. झिंक हा मोर रिॲक्टिव्ह आहे, कॉपर हा लेस रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे झिंक कॉपरच्या जागेवर येतो. दिस इज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट. 95 डॅश डॅश इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय होत असतं, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट तयार होतो, सिंगल प्रोडक्ट. मग इथं बघा बरं, हे दोघ जण कंबाईन झाले, हा एक प्रोडक्ट, हा एक प्रोडक्ट, दोन प्रोडक्ट तयार झाले, त्यामुळे ही नाही. इथं बघा, इथं पण दोन प्रोडक्ट आहेत, प्लस हा प्रोडक्ट प्लस हा प्रोडक्ट, म्हणजे दोघ जण. मग ही पण नाही. इथं बघा, हा प्रोडक्ट प्लस हा प्रोडक्ट, प्लस म्हणल्यामुळे इकडला एक आणि इकडला एक, दोन प्रोडक्ट आहेत, त्यामुळे ही पण नाही. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवा, सिंगल प्रोडक्ट असतो. काय असतो, सिंगल प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट साइडला हे प्लस साइन नसतंच, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. मग तुम्ही सांगा, इथं प्लस आहे का, नाही, म्हणजे हेच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी. हे दोघ जण कंबाईन झाले आणि याचा एक प्रोडक्ट तयार झाला. तुम्ही म्हणणार, सर इथं बघा की प्रोडक्ट एससीएल चे दोन दिसायले तिथं. अरे बाबा, एससीएल चे ते दोन मॉलिक्यूल आहेत, प्रोडक्ट एकच आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. दुसरा प्रोडक्ट असतात, इथं प्लस आला असतं आणि याच्या पुढे काहीतरी आलं असतं, त्यामुळे हा सिंगल प्रोडक्ट आहे. लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये सिंगल प्रोडक्ट असतो आणि सिंगल प्रोडक्ट हा फक्त बी मध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी. पुढे बघा, डॅश डॅश इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. कोणती डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये काय होतं बाळांनो, एकच रिॲक्टंट असतो आणि तो फुटतो, एकच रिॲक्टंट असतो आणि तो फुटतो, त्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. मग इथं बघा, कॅल्शियम कार्बोनेट याला हीट दिलं, हा एक प्रोडक्ट तयार झाला, हा एक प्रोडक्ट तयार झाला, म्हणजे सिंगल रिॲक्टंट आहे आणि दोन प्रोडक्ट आहे. सो द ऑप्शन नंबर ए. खाली बघायची पण गरज नाही. खालच्या सांगा बरं कोणत्या रिॲक्शन आहेत, खालच्या रिॲक्शनचा टाइप सांगा. सांगा, इथं दोघं कंबाईन झाले, एकच प्रोडक्ट तयार झाला, हा प्लस नाहीये पुढं, म्हणजे एकच प्रोडक्ट आहे. कोणती रिॲक्शन, कॉम्बिनेशन. सांगा, इथं कोण आहे, हे कोण आहे, डबल डिस्प्लेसमेंट. ही कोण आहे, हे दोघ जण कंबाईन झाले, एकच प्रोडक्ट तयार झाला. तुम्ही म्हणणार इथं दोन आहे, हे असं नाही, अजून एक प्रोडक्ट असता तर इथं प्लस आणि काही आलं असतं, म्हणजे हा सिंगलच प्रोडक्ट आहे. म्हणजे ही कोणती रिॲक्शन आहे, कॉम्बिनेशन. चला पुढे, इन केमिकल इक्वेशन द डॅश डॅश आर रिटर्न ऑन द लेफ्ट हँड साइड. तर हा नियमच आहे, लेफ्ट हँड साइडला कोण लिहिलं जातं, रिॲक्टंट्स, राईट साइडला प्रोडक्ट. द डेल्टा साइन रिटर्न अबोव द एरो इंडिकेट द डॅश डॅश ऑफ द रिॲक्शन. डेल्टा काय इंडिकेट करत असतो, आपल्याला सगळ्याला माहित आहे, हीट. सो ऑप्शन नंबर सी. पुढे बघा, द रिॲक्शन KNO3 plus H2O plus heat it gives KNO3 is a dash dash रिॲक्शन. तर नेहमी लक्षात ठेवा, या रिॲक्शन मध्ये हे रिॲक्टंट आहेत, या रिॲक्शन मध्ये हे रिॲक्टंट आहेत. या रिॲक्टंट मध्ये जर हीट हा शब्द असेल रिॲक्टंट साइडला, तर ही असते एंडोथर्मिक रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन. रिॲक्टंट साइडला जर हीट असेल आणि प्रोडक्ट साइडला हा हीट शब्द असता तर एक्झोथर्मिक, प्रोडक्ट साइडला हीट शब्द असता तर एक्झोथर्मिक असं असतं, कारण हीट इथं अब्सॉर्ब झालेली आहे. द रिॲक्शन इज अ डॅश डॅश रिॲक्शन. याच्यात हा बेस आहे आणि आपण पाण्यात टाकत आहोत. ऍसिड बेस पाण्यात टाकणे म्हणजे हीट बाहेर पडणे, म्हणजे कोणती रिॲक्शन असते, एक्झोथर्मिक. सो दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन, ऑप्शन नंबर ए.
पुढे बघा, अ सोल्युशन ऑफ अल्युमिनियम सल्फेट इन वॉटर इज अ डॅश डॅश, इट इज अ कलरलेस सोल्युशन, त्याला कलर नाही कोणताच. कार्बन डायऑक्साइड डॅश डॅश टर्न्स लाईम वॉटर मिल्की, बरोबर आहे. ओडरलेस, बरोबर आहे. वास नाही. कलरलेस, रंग नाही. म्हणजे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. सो द ऑप्शन नंबर डी. कार्बन डायऑक्साइडच्या बाबतीत हे सगळे ऑप्शन खरे आहेत. सो ऑप्शन नंबर डी. त्यानंतर पुढे बघा, वेन डॅश डॅश इज पास्ड थ्रू फ्रेश लाईम वॉटर इट टर्न्स मिल्की. लाईम वॉटर मधून कोण पास केलं जातं? CO2, कार्बन डायऑक्साइड. याचा कलर मिल्की होतो. कार्बन डायऑक्साइड गॅस जर लाईम वॉटर मधून पास केला तर त्याचा रंग मिल्की होत असतो. मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड टू फॉर्म. हे बघा, मॅग्नेशियम प्लस कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड ही रिॲक्शन कशी होते? हा मॅग्नेशियम आणि क्लोरीन, मॅग्नेशियम क्लोराईड प्लस हा H पासून हायड्रोजन गॅस रिलीज होतो. म्हणजे हे साल्ट आहे. सांगा कोणाचं साल्ट तयार झालं? मॅग्नेशियम क्लोराईड. ऑप्शन नंबर डी. रिॲक्शन मी बॅलन्स केलेली नाही, मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं. पुढे बघा, 105. झिंक रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, रिॲक्शन इज अ डॅश डॅश. हे बघा, झिंक Zn प्लस कोणाबरोबर रिॲक्ट झालं? हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. तर हा झिंक मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे हायड्रोजनच्या जागेवर जातो. कोण तयार होतं? झिंक क्लोराईड प्लस हा हायड्रोजन बाजूला पडतो, हायड्रोजन गॅस. मी रिॲक्शन बॅलन्स करत नाही. सांगा, झिंकने जागा हायड्रोजनची घेतली, एकाने जागा दुसऱ्याची घेतली. कोणती रिॲक्शन? डिस्प्लेसमेंट. सो द ऑप्शन नंबर सी. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डॅश डॅश. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय होतं? आयॉन्स आर एक्सचेंज्ड, आयॉन्सची अदला बदल होते. ओके. आणि कोण तयार होतं? प्रिसिपिटेट. हे पण लक्षात ठेवा, प्रिसिपिटेट तयार होतं. सो द ऑप्शन नंबर सी. पुढे बघा, कंबशन ऑफ कोल इज अ रिॲक्शन. कोळशाला जाळणे. सांगा, कोल म्हणजे कोण आहे? कार्बन. जळणे म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणे. कोण तयार झालं? कार्बन डायऑक्साइड. हा सिंगल प्रोडक्ट आहे. मग तुम्ही सांगा, सिंगल प्रोडक्ट जर तयार होत असेल तर कोणती रिॲक्शन असते? कॉम्बिनेशन रिॲक्शन. हा एकटाच तयार झाला, अजून दुसरा प्रोडक्ट तयार झाला नाही, प्लस असं काही तयार झालं नाही, सिंगल प्रोडक्ट आहे. नेहमी लक्षात ठेवा, सिंगल प्रोडक्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन, सिंगल प्रोडक्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन. द क्रिस्टल्स ऑफ फेरस सल्फेट आर. फेरस सल्फेट जो असतो तो ग्रीन इन कलर, हिरव्या रंगाचा असतो. हिरव्या रंगाचा असतो, हिरव्या रंगाचा असतो. 56 पेज नंबर 101 क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग केमिकल रिॲक्शन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. आता रिॲक्शन ओळखा म्हटलंय तुम्हाला. हे कोण आहे सांगा? C12H22 O11. इथं 13 झाले चुकून. O11 ही शुगर आहे. शुगरला जाळलं, कार्बन आणि वॉटर तयार झालं, म्हणजे एक रिॲक्टंट आहे, यापासून दोन प्रोडक्ट तयार झाले. शुगर एकच रिॲक्टंट आहे, त्यापासून दोन प्रोडक्ट तयार झाले, म्हणजे डिकम्पोजिशन झालेलं आहे. सो द ऑप्शन नंबर डी. द कन्व्हर्जन ऑफ फेरस सल्फेट इंटू फेरिक. फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये होणे, फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये होणे, ऑक्सिडेशन. सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे आपण हा. ओके, आता शेवटचे दोन क्वेश्चन नाही झाले क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीने आपण हे राहिलेले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आलं लक्षात? एवढ्या क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करा, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. व्हिडिओ आवडला तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.